पूर्णा तालुक्यातील युवा खेळाडू आणि क्रीडाप्रेमीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा पूर्णा तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा दिनांक 24 ऑगस्ट रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले। क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच क्रीडा परिषद परभणी यांच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलनामुळे पूर्णा तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। या लोकार्पण सोहळ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे, तहसीलदार माधव बोतीकर, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, उपअभियंता संजय देशपांडे, डॉक्टर विनय वाघमारे, देविदास उमाटे, मित्रमंडळाचे पूर्णा तालुका प्रभारी बंटी कदम, नगर उपाध्यक्ष मुकुंद भोळे, तालुका अध्यक्ष सुभाष देसाई, विधानसभा प्रमुख सुधाकर खराटे, नगरसेवक सुनील जाधव, ॲडव्होकेट राजेश भाले, लक्ष्मीकांत कदम, विश्वनाथ होळकर, अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे, नगरसेवक किशोर सूर्यवंशी, सरपंच सैनाजी माटे, शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर, धरमसिंग बायस, सज्जन जयस्वाल, प्रकाश रोंदळे यांच्यासह मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मला उपस्थित उद्घाटक लाभलेले आपल्याला माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब हे वेळात वेळ काढून आपल्या लोकार्पण सोहळ्यासंबंधी त्यांनी लोकार्पण सोहळा केला, इथं आले, वेळ दिला, त्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे साहेब हे पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित लाभले, त्याबद्दल त्यांचे आभार। आपले लाडके नेते बंटी भैया कदम हे पण कार्यक्रमाला उपस्थित राहिले प्रमुख पाहुणे म्हणून, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। माधवराव बोतीकर साहेब, तहसीलदार संजय देशपांडे साहेब, PWD सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता गीता साखरे मॅडम, लक्ष्मीकांत कदम नगरसेवक, विश्वनाथ होळकर नगरसेवक आणि पुढे बसलेले सर्व पत्रकार बांधव, सर्वजण पत्रकार बांधव सर्व इथं उपस्थित राहिले। बरेच वेळचे खेळाडू आपले विद्यार्थी मागे बसलेले आहेत, त्यांचं पण इथं धन्यवाद करतो। आज आपण क्रीडा संकुलांचं लोकार्पण सोहळा करत आहोत आणि झालेला आहे असं मी जाहीर करतो। या सोहळ्यासाठी आमच्या जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी साखरे मॅडम तसेच आमचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रभारी बंटी कदम आणि सर्वच आता माझ्यासोबत आले सर्व नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्य असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि एक तालुका कृषी अधिकारी क्रीडा अधिकारी म्हणजे पोले असतील, संजय मुंडे असतील, या सर्वांनीच आज म्हणजे चांगलं काम केलं, चांगलं आपण लोकार्पण सोहळा पार पडला आणि आपण लोकांसाठी हे ओपन केलं सर्व, याची मला मनामध्ये खूप आनंद आहे, खुशी आहे। आणि इथे निश्चितच मी लक्ष ठेवून आणखीन काय काय करता येईल आपण इथं निश्चित करणार आहोत। आता आपण इथं जिमचं उद्घाटन आत्ताच केलं आणि बॅडमिंटन हॉलमध्ये आपण लागलीच आणखीन मला वाटते आणखीन मॅट आपण टाकतो आहे, अर्ध्या टाकल्यात अर्ध्या आणखीन मॅट टाकतो आहे आणि निश्चितच या क्रीडा संकुलांचा विद्यार्थी घडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल। सर, क्रीडाप्रेमींना काय आव्हान करणार? क्रीडाप्रेमीला एवढंच आव्हान आहे किंवा इथं स्वच्छता ठेवा, प्रथम चांगलं वापर करावा आणि चांगलं मोठं होण्यासाठी खेळाडू घडण्यासाठी जे जे काय लागतं त्यांनी करावं आणि इथून खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात घडून जावं ही एक ईश्वरचरणी मी प्रार्थना पण करतो। आणि क्रीडा जे अधिक म्हणजे जे काय मुलं असतील मुली असतील त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे इथं खूप कबड्डीचं मैदान आहे, व्हॉलीबॉलचं मैदान आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन हॉल आहे आणि मला वाटते रनिंग ट्रॅक पण आहे 200 मीटरचा, जे आहे जिथं आता खेड्यापाड्यामध्ये जर शहरामध्ये जसं पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत। आता जिम पण होते, या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवावं, चांगलं ठेवावं एवढंच। आणि सर, पूर्ण शहरामध्ये चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, काय सांगाल? चोरीचं प्रमाण वाढलं हे मी ॲक्सेप्ट करतो, निश्चितच चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। आत्ताच मी काल परवा पेपरला पण वाचलं की 2-3 ठिकाणी चोऱ्या झाल्यात वगैरे म्हणून। तर आता आपले इथले PI आहेत त्यांना निश्चितच मी सूचना देईन की यापुढे असं कुठं घडू नये। आता आमच्या PIला इथल्या घडून मी सूचना करेन यापुढे असं कुठली गोष्ट घडू नये, जी घडलेली आहे ते तुम्ही ताबडतोब त्याचा निकाल लावला पाहिजे, त्याचं ते जे काय चोरीला गेलेलं आहे मुद्देमालासहित जप्त केलं पाहिजे, आरोपी अटक केले पाहिजे, या अशा सूचना मी तुमच्या PIला। इथला क्रिया खूप चांगला आहे, तो मला वाटतं निश्चितच इथं जे काय
चोऱ्या झालेल्या तो निष्पन्न करेन आणि सर्व काही जे काही चोरीला गेलेलं आहे ते भरामत निश्चित करेन असं मला खात्री काय आवाहन करणार? मोबाईलसाठी एक 2-3 दिवस पूर्वी एक घटना घडली. ही औरंगाबादला एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की त्याला फोन आयफोन पाहिजे होता. तो कडेला जाऊन उभा टाकलेला आहे. आपण सगळ्यांनी टी व्ही बघितली असं. तो वडिलाला असा हात धरायला गेले, वडील वडायला गेले, पण ते तोल गेला आणि ते हृदय गेले आणि पुन्हा त्यांचं आई गेली. ही दुर्दैवी घटना आहे. खूप म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या गोष्टीचं आपण कशा प्रकारे आपण या गोष्टीला घेतलं पाहिजे. सगळ्या मुलांनी असेल, पालकांनी असेल, पालकांनी पण तो विचार करावा लागेल. आता मुलांनी पण विचार करावा लागेल की आपण काय मागितलं पाहिजे आणि पालकांनी काय दिलं पाहिजे. पहिलेपासून जर पालकांनी विचार केला आणि आपल्या मुलांवरच जर घडवायचा विचार केला तर होऊ शकतं. पण आपण कधी लाड करतो, पुन्हा नंतर एकदाच त्यांना बाजूला करतो किंवा एकदाच त्यांना जरा थोडंसं संयुक्तिक वाटत नाही. पण निश्चित आता या घटनेपासून बरंच काही शिकायला मिळेल आणि आमचे पालक पण खूप चांगले हुशार होतील असं मला वाटतं. इतकं चांगलं क्रीडा संकुल दिलेलं आहे. आता या क्रीडा संकुल त्यांनी दिलेलं आहे, पण आता आपल्या पूर्णावासियांचं हे एक त्यांच्यावर जबाबदारी आहे की हे त्यांनी चांगलं सांभाळणं. जसं साहेबांनी म्हणाले की इथे एक कचरा टाकला जातो, एक प्रशासकीय इमारतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर तसं न ठेवता हे आपलं स्वतःची बिल्डिंग आहे, स्वतःचं घर आहे असं समजून आपण पूर्णावासियांनी याला जतन केलं पाहिजे. तो की सर इथे लाईट नाही आहेत, एक रस्त्यावरची लाईट, कारण की आपले जे 8 वाजता 7 वाजता अंधार पडला की जाताना मुलांना खूप अंधार होतो.